तर गोलंदाजी मार्कवर यावेळेस चिंचवली एंड कडनं आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज अनिरुद्ध, तर मुळगाव एंड कडनं फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती फलंदाज आहे स्वप्नील. पहिल्या मॅचचा पहिला चेंडू यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने तयार. अकुटप्प्याचा चेंडू यावेळेस गलीच्या दिशेने खेळलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत मिळतीये एक धाव. एका धावेच्या मदतीने धावांचा श्री गणेशा होतोय तो टीम बेसरे. अर्थातच अलिबाग परिसरातील ही टीम आहे ज्याने पहिल्या चेंडूवरती धावांचा श्री गणेशा केलाय. धाव फलकावरती धावा येत्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर एक. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला फेकून दिले. अर्थातच चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. दणदण दणदण करणारा हा पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. षटकार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बराच वेळ हवेमध्ये. झेल पकडण्याची संधी. झेल टिपला जातोय आणि पहिला मोहरा टिपला जातोय तो टीम अलिबाग परिसरातील आतिशच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय फलंदाज सूरज. यावेळेस सुरेख चेंडू आपण बघतो टप्पा पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेर थोडस उसळी घेताना पाहायला मिळाला. फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू गेला सरळ निर्धाव. निर्धाव चेंडूच्या मदतीनं आपण बघतोय एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती धाव आहेत त्या टोटल 7. यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा बाटला करतायत. चेंडूला उंची कमी लांबी जास्त. अर्थातच उंची जास्त होती लांबी कमी पाहायला मिळाली. झेल टिपला जातोय. आणखीन एक मोरा गार होतोय तो टीम बेसरे संघाच्या माध्यमातून. सूरज यावेळेस बॅक टू द पॅव्हेलियन. यावेळेस नौका फलंदाज मैदानामध्ये आलाय जो 4थ्या क्रमांकावरती येईल करण. स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय सलामीला आलेला फलंदाज स्वप्नील जो स्वप्न घेऊन आलाय कालापूर नगरीमध्ये येऊन या ट्रॉफीवरती आपलं नाव कसं कोरलं जाईल याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून चालू होता. पण यावेळेस पुन्हा एकदा यश मिळते गोलंदाज अनिरुद्धला ज्यानं पहिल्या षटकाच्या खेळ करताना धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 महत्वाच्या गड्यांना तमोजा रस्ता दाखवलाय आणि धावा खर्च केल्यात त्या 7. निश्चित पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण राजेजी परदेशी त्याचबरोबर जे मेन पंच आहेत आता बंटी कराळे अर्थातच तेजस कराळे यांना पाहतोय. स्ट्राईक एंड वरती यावेळेस करणला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती
विकास जो 5व्या क्रमांकावरती आलाय, जो नॉन स्ट्राईक एंड वरती असेल, तर वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद. प्रसाद यावेळेस गोलंदाजी मार्कवर आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. अशा वेळी ही P1चं षटक असेल. 5 षटकाचा हा सामना. 3 क्षेत्ररक्षक फक्त बाहेर असतील सीमारेषेच्या, आणि या 3 क्षेत्ररक्षकांना आता भेदून सीमारेषेच्या पलीकडे चेंडू कसा मारायचा आहे याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून असेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे करण. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूनं. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच पद्धत चेंडू यावेळेस ऑप्शनच्या बराच बाहेर फेकला जातोय. पंचांचा इशारा येतोय. नियम क्रमांक 22चा वापर करताना स्वेर अर्थात एका धावेनं धावफलकावरती होईल वाढ. टोटल धावा धावफलकावरती आल्यात त्या 8 धावा धावफलकावरती आहेत. अशा वेळी गोलंदाजी मार्गवर प्रसादला मात्र टप्पा सापडला नाही. घेणारा चेंडू त्याच्या माध्यमातून कसा टाकला जाईल याकरता मात्र पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेस पॉइंट क्षेत्र निवडलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. मोक्याच्या षडी चेंडूला अडवण्यात आलं. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती होईल वाढ. टोटल 9 धावा धावफलकावरती. अर्थातच सिंगल डबल्सवर भर दिली जाते. 3 महत्वाचे गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत. अशा वेळी हा डाव सावरायचा आहे. संघाच्या धावांचा पल्ला गाठताना मात्र सुस्थितीमध्ये येणं हे अपेक्षित असेल टीम भेसरे संघाला. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्र आहे यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा चेंडू अडवला जातोय. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती होईल वाढ. टोटल 10 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. आणि 10 आकडा आठवण करून देतो अर्थातच ज्यांच्या नावावरती बराचसा रेकॉर्ड, ज्यांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याचा प्रयत्न आता युवा खेळाडू करतायत, पण अजूनही यश कोणाच्या वाटेला आले नाही. असे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीवरती आपण सातत्यानं पाहिलेला 10 आकडा यावेळेस स्कोर कार्डवरती. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जाते. 1 धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होत नाही. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती होईल वाढ. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या 11. यावेळेस फटका दमदार आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, पण अशा वेळी नशिबाची साथ मिळतीये. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये आपण पाहिलं. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 13. त्या 13 क्या मेरा टीम अलिबाग परिसरातील आहे. भेसरे संघाला बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे आणि आता मात्र मोक्याच्या क्षणी 3 महत्वाचे गडी तंबूच्या आसरेला परतलेत आणि मधल्या फळीचे फलंदाज यावेळेस खेळपट्टीवरती खेळ करतात. यावेळेस फटका दमदार आहे. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. कडक, लाजवाब, अप्रतिम सौंदर्यानं भरलेला अर्थातच ब्युटिफुल षटकार. निश्चित आपण पाहिला फटका दमदार होता. 6 धावांनी धावफलकावरती आकार आला. 19 धावा धावफलकावरती आल्यात. येणाऱ्या 19 तारखेला अर्थातच फेब्रुवारीच्या 19 तारखेला छत्रपती महाराज अर्थातच शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाईल. पण जितू खोपडे त्याचबरोबर प्रणयजी खोपडे हे अर्थातच पिता आणि पुत्र या मैदानावरती खेळ करतात एकाच टीम मधनं. ही महत्वाची गोष्ट असेल टीम खरवई संघासाठी. ती आपण भविष्यात विचारही केला नाही. कदाचित अशी वेळ आपल्या बरोबर येईल का, पण आज ही वेळ आपल्याला टीम खरवई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अर्थातच दोघांचं आपण कौतुक करूया. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा आल्यात त्या 8.5 धावांच्या गतीनं 19. ऐकूया एक सुमधुर संगीत.
डीजे धन्यवाद. तो पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अनिरुद्ध. तर 8.5 नव्हे तर 9.5 धावांच्या रणगतीनं धावपालकावरती धावा लागल्यात त्या 19 धावा धावपालकावरती लागल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात टीम भेसरे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवर गोलंदाज खरबाई संघाचा अनिरुद्ध तयार. यावेळेस चेंडू सुरेख होता. चेंडू पडल्यानंतर झपकन उचली घेतोय, सरळ विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावपलकावरती कोणत्याच पद्धतीची वाढ पाहायला मिळणार नाही, पण चेंडू मात्र काउंट केला जाईल. अर्थातच चेंडू जातून निर्धाव. काही तांत्रिक अडचणीमुळे आपण बघतोय पहिला सामना न खेळवताना पहिल्या फेरीचा तिसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. यानंतर फटका दमदार आहे. चेंडूला खडे खडे फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन क्षेत्राच्या बरोबर मधोमध चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. दणदणीत खणखणीत अप्रतिम षटकार. निश्चित यारो की यारी आणि दोस्तीची दुनियादारी आणि यांचा मेळ मात्र या मैदानावरती घेऊन आलाय. आपण पाहतोय ऐकतोय एक दर्जेदार शृंखला नगरसेवक चषक डीपी रोड खोपोलीच्या मैदानावरती एक मोठी शृंखला आपल्याला भेटीस येते. अर्थातच पाहायला मिळतीये ती म्हणजे सन्माननीय नगरसेवक मंगेजी दळवी यांच्या संयुक्त विद्यमानानं अल्पेशजी तडकुडे पुरस्कृत या शृंखलेकडे आपण पाहतोय. घर बसल्या प्रेक्षक मात्र फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. पहिली मॅच आपल्या समोर आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू दमदार सीमारेषा पार. वाघाची दाढ फोडला पहाड षटकार. तर 31 धावा धावपलकावरती आहेत. फलंदाजी मार्गवर फलंदाज करण अर्थातच सुरेख कामगिरी करतोय. रणरणत्या या उन्हामध्ये त्याची बॅट मात्र आग होतीये. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा मानस ज्याच्या मनगडात आहे. अर्थातच मी अलिबाग परिसरातून खालापूर नगरीमध्ये अर्थातच खालापूरच्या या खोपोली नगरीमध्ये का आलोय याचं धावतं उदाहरण तो मात्र येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती सोडतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय गोळीच्या वेगानं सीमारेषा ओलांडताना मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. दर्जेदार चौकार. निश्चित धावफलकांचा विचार केला तर धावा जोडल्या गेल्या त्या 35. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत षटक समाप्तीचा इशारा येतोय. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती होईल वाढ. खऱ्या अर्थानं आपण बघतोय 3 षटकांचा खेळ संपला. 3 गड्यांच्या मोबदल्यात टीम भेसरे संघाच्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 36. 12च्या सरासरीनं 36 धावा धावफलकावरती आल्यात. 3 गडी मात्र महत्वाचे तंबूच्या आसरेला परतलेत. अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये आता मात्र जोरकस फटकेबाजी होणार. नक्की काय घडतंय काय बिघडतंय त्याआधी येतोय ड्रिंक ब्रेक आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
तर गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकासाठी गोलंदाज प्रणय. अको टप्प्याचा चेंडूला अचूक टप्प्यावरती फेकलं. चेंडूनं बॅटची वेध घेतला नाही, पत्र शरीराचा वेध घेताना निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. करण ज्याच्या बॅट मधनं सातत्यानं मोठे फटके आले त्याला मात्र हा चेंडू पहिल्या क्रमांकाचा निर्धाव फेकला गेला गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून. आपण प्रणयचा विचार केला तर बराच कमी वर्षाचा अनुभव आहे, पण क्रिकेटच्या या कमी वयाचा अनुभव असला तरी खेळपट्टीवरती सुरेख कामगिरी करताना यावेळेस पंचांच्या डाव्या बाजूने दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. सुरेख चेंडू, यावेळेस ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू फेकण्यात यश आलंय गोलंदाजाला. आपण बघतोय चेंडू पडल्यानंतर झपकन उसळी घेतोय फलंदाज करणला, मात्र आशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहत राहायला लागलं. चेंडू गेला निर्धाव. बॅक टू बॅक दुसरा चेंडू प्रणयच्या माध्यमातून निर्धाव. येणाऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा करणला संधी असेल. यावेळेस क्षेत्र आहे डीप, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. करंट सारखी मोठी अडचण मात्र मैदानाच्या बाहेर घालवण्यामध्ये यश आलं. प्रणयला आदरा मिळतोय टीम भेस्त्रे संघाला. करंटच्या माध्यमातून चौथा क्रमांकाचा गडी मात्र तंबूच्या आसरेला. यावेळेस जोरदार अपील केली जाते. पंच हुशार आहेत. शरीराचा वेध घेतला गेला. चेंडू गेला निर्धाव. प्रणय मात्र या षटकामध्ये प्रभावशाली कामगिरी करताना टीम खरवई संघाची बाजू मांडतोय. नौका फलंदाज मनीष जो नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो, तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज विकास, ज्याला आपल्या संघाचा विकास घडवून आणायचा आहे. त्याला मात्र चेंडू अचूक पाहायला लागेल. निर्णायक क्षणी चेंडूच्या टप्प्यावरती येऊन एक निर्णायक फटका खेळताना धावांच्या गतीला आकार द्यावा लागेल. अगो टप्प्याचा चेंडू यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. फटका मात्र फसला गेला. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती होईल वाढ. टोटल धावा धावफलकावरती आहेत 37. पूर्णपणे धावांच्या धावगतीला हँडब्रेक खेचलाय गोलंदाज प्रणयनं, ज्यानं आतापर्यंतची कामगिरी सुरेख केली आहे. निश्चित जितू खोपडे यांचे चिरंजीव मात्र यावेळेस गोलंदाजी करतात आणि त्यांचा खेळ मात्र पाहण्यासाठी स्वतः पिताश्री मात्र मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे षटक मात्र समाप्तीचा इशारा आलाय. चौथ्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 37. म्हणजे या षटकाच्या अनालाइसिसचा आपण विचार केला तर 1 विकेट घेताना एकच धाव खर्च केले गोलंदाज प्रणय खोपडे या गोलंदाजांना. जर याचा खेळ आपल्याला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. ऐकूया एक दर्जेदार सुमधुर संगीत. आता गोलंदाजी मार्गवर स्वतः पिताश्री, अर्थातच प्रणयचे पिताश्री आपल्याला पाहायला मिळतात. जितू खोपडे आपल्याला पाहायला मिळतील, जे पंचांच्या कदाचित उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. पण स्ट्राईक एंड वरती असेल फलंदाज विकास, ज्याच्या मनगडातली ताकद त्याला आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये दाखवावी लागेल. हाणामारीचं षटक आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती अवघ्या 37 धावा आहेत. या मैदानाच्या भौगोलिक विचार केला तर किमान 60, 65, 70 धावांची गरज होती. पण अशा वेळी येणाऱ्या या षटकामध्ये आक्रमण करताना 20 ते 25 धावा जर आल्या तर सुस्थितीमध्ये असेल टीम भेसरे संघ. गोलंदाज तयार.
यावेळेस पहिला चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीने टाकला गेला. अर्थातच फलंदाज चुकला, चुकीला माफी नाही. निर्धाव चेंडूचा खेळ होतोय. टीम बेसरे संघाच्या फलंदाज विकासच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जितू मात्र उत्तम दर्जाची कामगिरी करताना. यावेळेस फटका मात्र अतिशय उंच 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 आणि त्याच ताकदीनं झेल पकडण्याची संधी होती, पण झेल निसटतोय आणि चेंडू सुटल्यानंतर मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती होईल वाढ. 38 धावा धावफलकावरती येत आहेत. प्रथमतः फलंदाजी करताना अलिबाग परिसरातील भेसरे संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेतोय सातत्यानं खरवई संघाने आपली गोलंदाजी तिखट चिकट आणि अप्रतिम पद्धतीने टाकली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जीतू तयार. यावेळेस कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, जाना था वाशी पोच गए पॅव्हेलियन. अर्थातच फलंदाज बाद होते धावचीतच्या माध्यमातून. आणखीन एक हादरा टीम भेसरे अलिबाग संघाला. निश्चितच बेस जोपर्यंत खाली पडत नाही तोपर्यंत फलंदाज बाद दिला जात नाही. ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. 38 धावा धावफलकावरती 38 रन इन स्कोर कार्ड. स्ट्राइक एंड वरती फलंदाज विकास, नॉन स्ट्राइक एंड वरती अभि. अभि नाही तो कभी नाही. चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकण्याचा विक्रम झालाय गोलंदाज जीतूच्या माध्यमातून. यावेळेस फटका बसलाय. चेंडू 38 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा बाटला करतायत. आणखीन एक संधी होती रनआउटची, पण अशा वेळी धावा पूर्ण होत आहेत. पंच इशारा देतील. टोटल धावा किती आल्या? 2 धावांच्या मदतीनं पहिलं सत्र यावेळेस समाप्त होतोय. पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीम भेसरे संघाच्या माध्यमातून धावफलकावरती फलंदाजी करताना धावा जोडल्या गेल्या त्या 40. येणारे 5 षटकामध्ये टीम खरवई संघाला गरज असेल 41 धावांची. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्याआधी पुन्हा एकदा आमंत्रित करतो टीम चिंचोली गोहे संघाच्या संघनायकाला आणि त्याचबरोबर टीम वावळुली संघाच्या संघनायकाला जे वेळेच्या आधी इथे उपस्थित आहेत त्या दोघांना विनंती आहे का आपण व्यासपीठावरती येऊन नाणेफेकीचं कौल करायचंय. सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे नक्की आपण ऐकायला मिळेलच. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. त्या सर्व घर बसल्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून सरचे स्वागत असेल. उशिरा आल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सामना आपल्या भेटीस अलिबाग परिसरातील भेसरे विरोधात खालीपाक आलापा परिसरातील टीम खरवई या दोन संघांमध्ये रंगतोय. ऐकूया एक दर्जेदार सुमधुर संगीत.
स्ट्राइक एंड वरती फलंदाज विशाल, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रसाद, गोलंदाजी मार्कर गोलंदाज आतिश. भेसरे संघाचा एक घातक गोलंदाज तो गोलंदाजी मार्कवर आहे. चिंचोली एंड कडनं पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूला तयार. स्ट्राइक एंड वरती विशाल सामना करणाऱ्या पहिल्या चेंडूचा पाठलाग करायचा. 41 धावांचे मॅच होते ऑन. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. क्षेत्ररक्षकाला झेट टिपण्याची संधी, पहिला मोहरा गार केला जातो टीम खरवई संघाच्या माध्यमातून. आता विशाल भोपळाई न फोडता बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं गोलंदाज आतिशला. यावेळेस तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आकाश मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती असेल. स्ट्राइक एंड वरती फलंदाज प्रसाद. यावेळेस क्षेत्र आहे कव्हर्स पॉइंट रिजनच्या बाहेर. चेंडू दन 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 दंड करणारा येतोय. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. अर्थातच दुसऱ्या चेंडूवरती 4 धावांच्या मदतीने धावा आपल्याला पाहायला मिळते टीम भेसरे संघाच्या विरोधात खेळ करताना. खरवई संघाच्या प्रसादच्या बॅटमधून पुन्हा एकदा येतो एक मोठा दणदणीत अतिशय दर्जेदार अप्रतिम षटकार. आणि या षटकाराच्या जोरावरती धावा जोडल्या जातील त्या टोटल 10. टीम गोहे चिंचवली संघाचा संघनायक जर मैदानावर उपस्थित असेल तर लगेचच येऊन आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दहा धावा धावफलकावरती आल्यात. पाटला होतोय 41 धावांचा. या मॅच मध्ये प्रसादची विकेट टर्निंग पॉइंट ठरू शकते टीम भेसरे संघाची बाजू मांडण्यासाठी. तर ती विकेट मिळवण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज आतिशच्या माध्यमातून, पण क्षेत्ररक्षकाला त्याची साथ द्यावी लागेल. आपण एवढ्या दूरवरचा प्रवास करून या मैदानावरती आपला खेळ करतोय, तर अशा वेळी खेळाचं उत्तम उदाहरण करण्यामध्ये यश आलं पाहिजे. आणि यश मिळते आतिशला. यॉर्कर लाईनच्या चेंडूवरती केल्यात यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज प्रसाद बॅक टू द पॅव्हेलियन. बजाव डीजे. अर्थातच खंडाळ्याची वाट संपल्यानंतर, लोणाळ्याचा घाट संपल्यानंतर कारले डोंगरावरती बसलेली आहे एकविरा, जी डोंगरावरती बसली असली तरी अवघ्या महाराष्ट्रावरती जिची कृपादृष्टी आहे, जिच्या कृपेचा आशीर्वाद नेहमी भक्तांवरती असतो, अशा एकविरेचं आईचं गीत मात्र लावलं जायला. यावेळेस सचिन स्ट्राइक एंडवरती आहे, जो 4थ्या क्रमांकावरती आलाय. आल्या आल्या मोठा फटका खेळलाय. अर्थातच डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती 4 धावांची मोहर उमटवणारा हा चौकार. निश्चित मैंने देखा तूने देखा और सबने देखा. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. यावेळेस हा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. चेंडूला सन्मान दिला गेला. क्षेत्र आहे लॉंग ऑफ, जिथे हा चेंडू उचलला जातोय, ज्या क्षेत्रामध्ये मिळतीये 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय.
2 गडी बाद धावफलकावरती 41चा पाठला होत असताना 15 धावा धावफलकावरती येत आहेत. राजेशजी परदेशी या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये, तर तेजस कराळे जे लेख पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सामने अतिशय दर्जेदार पद्धतीनं सादर झालेत. सामन्याची मेजबानी मात्र तमाम प्रेक्षक वर्ग लुटतोय. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. शेवटची आणि अंतिम पुकार चिंचवली गोहे संघाचा संघनायक. आपण जर पुढील 5 मिनिटांमध्ये इथं उपस्थित राहिला नाहीत तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. निश्चितच बंटी ज्यांचा मोबाईलची स्क्रीन कदाचित ऑन आहे, त्यांच्या माध्यमातून सातत्यानं मेसेज फॉरवर्ड केले जात आहेत, तर कदाचित आपला मोबाईल चेक करून घ्या. त्यांच्या माध्यमातून आय विल कॉल यू बॅक असे मेसेज सातत्यानं फॉरवर्ड होत आहेत. जे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत बंटी कराळे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निशिकांत. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा सचिन. नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आकाश. टीम वावळली संघाचा संघनायक. टीम वावळी संघाचा संघनायक आपण व्यासपीठावरती या. मॅच मात्र ऑन होते. यावेळेस फटका दमदार आहे, जातोय सीमारेषा पलीकडे, फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. दणदणीत खणखणीत सचिन ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. टोटल 21. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू डाव्या सीच्या बाहेर टाकण्यामध्ये कामगिरी होते गोलंदाजी, पण पंचांनी मात्र स्वेर चेंडूचा इशारा दिलाय. अवंतर धावेनी वाढ होईल. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 22. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 38 सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती होईल वाढ. टोटल धावा धावफलकावरती आल्यात त्या 23. 2 गडी बाद 23 धावा धावफलकावरती आहे. पाटला होतोय 41 धावांचा. यावेळेस आकाश जो पहिला चेंडू खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल खेळपट्टीवरती. यावेळेस क्षेत्र आहे कव्हर्स पॉइंट रिजनच्या बाहेर. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला सलामी देत 4 धावांसाठी आकाश ब्रँडेड चौकार. यावेळेस प्रयत्न होता रिव्हर्स स्वीपचा, अर्थातच प्रयत्न फसला जातोय. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. टोटल धावफलकावरती धावा आल्यात त्या 27. 41 धावांचा बाटला होतोय. अशा वेळी विकेट्स खूप महत्वाच्या असतील त्या टीम भेसरे संघाची बाजू मांडण्यासाठी, आणि विकेट्स घेण्यामध्ये आता गोलंदाजाला यश यायला पाहिजे. अर्थातच येणारा चेंडू जोरदार प्रहार. चेंडू जातोय लॉंगॉप आणि लॉंगॉपच्या मधनं. अर्थातच 4 धावांसाठी चौकार. डीजे धन्यवाद.
यावेळेस सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. दर्जेदार, अप्रतिम, लाजबाब, सौंदर्यानं भरलेला कडक षटकार. सन्माननीय गोविंदजी रेवाळे साहेबांना विनंती, यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी आपण नाणेफेकीचं कबूल करायचंय. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 41 धावांचा पाठला होत असताना धावा धावपालकरती आल्या त्या टोटल 37. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज करण. चेंडू तुटला फुटला, निर्णायक क्षणी चेंडू हरवला तरी नवीन चेंडूचा वापर करण्यात येईल. या शृंखलेच्या माध्यमातून हे नियम अटी लागू करण्यात आलेले आहेत. टॉस झालाय दुसऱ्या मॅच साठी. नाणेफेकीचं कौल जिंकलाय टीम वावळोली संघानं. त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत लगेचच येईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 37. यानंतरची मॅच किती षटकांची खेळवली जाईल हे आयोजक मला नक्कीच सांगतील. पण या मॅच मध्ये आता धावांची गरज आहे ती 4. उर्वरित षटक उरली ती 2. अर्थातच पहिल्या चेंडूवरती मात्र गोलंदाज करणनं विकेट घेतली आहे. तर शेवटचे 17 चेंडू उरलेत आणि गरज आहे 4 धावांची. प्रणय यावेळेस स्ट्राईक एंड वरती आडव्या बॅटने खेळलाय. पॉइंट क्षेत्राच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला म्हणतोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती येईल वाढ. टोटल 2 धावांच्या मदतीनं धावफलकावरती वाढ होईल. 39 धावा धावफलकावरती येत आहेत त्या टीम खरवई संघाच्या. खरवई संघानं आपण बघतोय विजयाची वाटचाल सुरू केली आहे. यावेळेस प्रणय स्ट्राईक एंड वरती आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय जिथे क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला. पुन्हा एकदा 40 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. आता विजयासाठी फक्त एका धावेची औपचारिकता बाकी आहे. अर्थात या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. तर खरवई संघाचा संघनायक आपण व्यासपीठाशी येऊन आयोजकांशी संपर्क करायचा आहे. सचिन यांना विनंती आपण व्यासपीठाशी येऊन आयोजकांशी संपर्क साधा.